राज्यसेवा मुख्य नवीन सिलेबस 2023 जो आन्सर रायटिंगच्या स्वरूपात आहे. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आपल्याला पेपर 3 इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये दिलेली आहे. कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग, नियोजन, संकल्पना. या बाबतीमध्ये थेअरीचे संबंधित असणारे मुद्दे कसे गोळा करायचे आहेत, त्याच्यावर काय नोट्स काढायचे आहेत आणि त्याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, याची चर्चा आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायची आहे. याच्या आधी मी या संबंधित एक लेक्चर अपलोड केलेलं आहे, तर ते आधी बघितलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर मला वाटतं आणखी चांगलं आपल्याला समजणार. MPSC मेन्स इकॉनॉमिक्सचा आत्ताचा आणि भविष्यातला जो काही सिलेबस आहे तो माइंड मॅपच्या स्वरूपात मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे, तर तो आधी जरूर बघा. त्यातलाच एक माइंड मॅप पहिला, भारतीय अर्थव्यवस्थेतलं नियोजन. या स्लाइडमध्ये मी जो माइंड मॅप रेखाटलेला आहे त्याच्यामध्ये पेपर 3 इकॉनॉमिक्सच्या पहिल्या 3 रोमध्ये दिलेला जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी याच्यामध्ये लिंक होतो. इंडियन इकॉनॉमी आणि इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट आणि गव्हर्नमेंट बजेटिंग. तर हे मुद्दे भारतीय अर्थव्यवस्थेतल्या नियोजनापासून सुरू होणार आहेत, तर ते पर्यावरणीय समावेशनापर्यंत येऊन थांबणार आहेत. त्यातला पहिला मुद्दा, या पहिल्या मुद्द्याचं डिस्कशन आपल्याला आज करायचं आहे. कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग म्हणजे नियोजन म्हणजे नेमकं काय. हे मुद्दे अभ्यास करताना मी एक असा युनिव्हर्सल किंवा एक समावेशक असा एक प्रश्न डिझाईन केलेला आहे की तो प्रश्न जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रश्नासाठी कच्चा माल म्हणून आपण जर काही मुद्दे गोळा करण्याचा प्रयत्न केला, काही नोट्स काढण्याचा प्रयत्न केला आणि मग तो प्रश्न जर लिहायला घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याला पॅरलल एखादा प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला आयते मुद्दे आपल्याकडे असणार आहेत. त्याला पॅरलल क्वेश्चन विचारला गेला तर आपल्याला ते लिहिणं शक्य होणार आहे. म्हणजे 2-3 उद्देश आहेत. असा एक युनिव्हर्सल किंवा या सिलेबसला हात घालणारा असा प्रश्न, त्या प्रश्नाने आपण आजचं लेक्चर सुरुवात करूया. पुढचे जे पण काही मुद्दे असतील ते सगळे प्रश्नाने सुरू होणार आहेत. एक युनिव्हर्सल क्वेश्चन घेऊया आपण. आर्थिक नियोजनाचा अर्थ सांगून भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. नियोजन या प्रकरणामध्ये जी जी काही पुस्तकं पण डिझाईन झालेली आहेत सगळी इकॉनॉमिक्सशी संबंधित, त्याच्यामध्ये भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट सांगण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये ज्या तत्वावर किंवा ज्या मुद्द्यांच्या आधारावर एक प्रश्न बनतो. आर्थिक नियोजनाचा अर्थ सांगून भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग बाय एक्सप्लेनिंग द मिनिंग ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग. इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय आणि भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट काय राहिलेली आहेत. साधारणतः 250 शब्दांचा आणि 15 गुणांचा असा प्रश्न विचारला गेला किंवा विचारली जाण्याची शक्यता जर असेल तर आपल्याकडे काय कच्चा माल असणं आवश्यक आहे, त्याची चर्चा आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायची आहे. याच्यानंतर जो पुढचा व्हिडिओ माझा अपलोड होईल त्या व्हिडिओमध्ये मग मी सांगणार आहे की या प्रश्नासाठी लागणाऱ्या नोट्स आपल्याला कशा काढायला लागतील आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यामध्ये मी सांगणार आहे की हा प्रश्न आपण कसा लिहू शकतो, याचं उत्तर आपण कसं लिहिणं अपेक्षित आहे. तर या प्रश्नाच्या आधारे आपण मुद्दे गोळा करण्याचा आता प्रयत्न करूया. जे मी ऑलरेडी गोळा करून ठेवलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. आपल्याला बघायचं आहे आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि आर्थिक नियोजनाची भारतातली उद्दिष्टे कोणती राहिलेली. ही कन्सेप्ट सुरू होते एका स्कारसिटी नावाच्या एका वर्डने. स्कारसिटी म्हणजे वानवा असणे किंवा अपुरं असणे. जेवढी आपली मागणी आहे त्याच्यापेक्षा जो पुरवठा आहे, जी स्त्रोत आहे, जी संसाधनं आहेत ती अपुरे असणे, याला स्कारसिटी असं म्हणतात. इकॉनॉमिक्स या विषयाची सुरुवातच या शब्दाने होतो की आपल्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो असतो स्कारसिटी आणि इकॉनॉमिक्स हे या स्कारसिटीचं सोल्युशन सांगतं. असं साधारणतः या विषयाची सुरुवात केली जाते. व्हॉट इज स्कारसिटी याचा जर आपल्याला परफेक्ट अर्थ समजून घ्यायचा असेल तर 1-2 चित्रांचा पण वापर करतो. आपल्याकडे बरेचसे मूवी येतात बघा की एक हिरोईन आणि 2 हिरो असतात किंवा एक हिरो आणि 2 हिरोईन असतात वगैरे वगैरे. जर मी असं सांगितलं की आपल्या या मूवीमध्ये समजा कभी हा कभी ना मूवी आहे आणि 2 हिरो आहेत, तर 2 हिरोंना ज्या गरजा आहेत म्हणजे 2 हिरोईन पाहिजे ना, तर त्या गरजा आपल्या अर्थव्यवस्थेत असणाऱ्या विविध घटकांच्या गरजा या अनलिमिटेड असतात. वॉन्ट्स अनलिमिटेड असतात आणि त्याच्या तुलनेने रिसोर्सेस लिमिटेड असतात. म्हणजे इथे एकच रिसोर्स आहे आणि 2 वॉन्ट्स आहेत, बरोबर. तर जर असं होत असेल तर त्याला स्कारसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या गरजा आणि आपल्याला होणारा पुरवठा हा सतत आपल्याला पुरवठा अपुराच पडत असतो. नेहमी स्कारसिटीच नेहमी आपल्याकडे राहते. ही स्कारसिटी दूर करण्यासाठी इकॉनॉमिक्स या विषयाचा जन्म झालेला आहे. मग जर आपल्याला ती स्कारसिटी इकॉनॉमिक्सच्या अँगलने दूर करायची असेल तर आपल्याला करायला लागतं प्लॅनिंग. हे प्लॅनिंग अगदी वैयक्तिक स्तरावर
कुटुंब स्तरावर, राज्य स्तरावर, देश स्तरावर सुद्धा करता येतं. प्लॅनिंग काय करायचं, मग ज्या अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत त्यांना जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस आणखी शोधून ते रिसोर्सेस तिथपर्यंत पुरवणे, याला प्लॅनिंग असं म्हणायचं. उदाहरणार्थ या पिक्चरचे जे एंड आहे त्या एंडमध्ये शेवटी जुही चावला येते आणि ते सगळे वॉन्ट्स आणि रिसोर्सेस आहेत ते बॅलन्स होतात. प्लॅनिंग केलं, कोणी प्लॅनिंग केलं, डायरेक्टरने प्लॅनिंग केलं आणि ते सगळं ती चौकट पूर्ण झाली. याच पद्धतीने हेच शब्द वापरून आपण इकॉनॉमिक्समध्ये जर वापरण्याचा प्रयत्न केला की अनलिमिटेड वॉन्ट्स, अनलिमिटेड रिसोर्सेस, स्कार्सिटी आणि प्लॅनिंग हे जर आपण देशस्तरावर करत असू तर आपल्या सुद्धा अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत. आपल्याला रोजमर्रा की जिंदगीमध्ये आपल्याला खूप गोष्टी लागतात, अगदी पाणीपासनं, गॅसपासनं, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल लागत असतं. या रिसोर्सेस, या सगळे रिसोर्सेस आपल्याला लागत असतात, मात्र ते आपल्याला पुरत नाहीत. आपल्याला नेहमी त्यांची वानवा असते. लिमिटेड रिसोर्सेस आहेत आणि आपले वॉन्ट्स अनलिमिटेड आहेत, आपल्या गरजा प्रचंड आहेत. स्कार्सिटी आहे प्रत्येक रिसोर्सेसची आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. जर आपण अख्खी अर्थव्यवस्था विचारात घेतली तर त्यासाठी आपल्याला करायला लागेल प्लॅनिंग. म्हणजे इथे पाण्याची स्कार्सिटी सापडते, या पाण्यासाठीच प्लॅनिंग करायला लागेल. ते प्लॅनिंग आपण करण्यापेक्षा आपलं सरकार करणार आहे, सरकारनं करणं अपेक्षित आहे. इथे प्लॅनिंग या शब्दाची सुरुवात होते. प्लॅनिंग हे सोल्युशन आहे स्कार्सिटी या प्रॉब्लेमवरचं. म्हणजे मग प्लॅनिंगचा अर्थ काय होतो तो आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते केलं नाही तर अशी परिस्थिती उद्भवणार आहे. हे फक्त पाण्याच्या बाबतीत झालेलं. मग जी काही रिसोर्सेस आहेत, जी रेअर आहेत, जे स्कार्स आहेत, त्याच्या बाबतीमध्ये मग अराजकता माजेल अर्थव्यवस्थेमध्ये. ती माजू नये म्हणून तर प्लॅनिंग केलं जातं, आर्थिक नियोजन केलं जातं, इकॉनॉमिक प्लॅनिंग केलं जातं. त्याची व्याख्या आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला परत आणखी काही मुद्दे असे शोधायला लागतात की मग समजा काही रिसोर्सेस, कुठले रिसोर्सेस आहेत तर श्रम, जमीन आणि भांडवल, किंवा जमीन, श्रम आणि भांडवल ही आपल्या अर्थव्यवस्थेतली असणारी महत्त्वाची रिसोर्सेस, संसाधनं. जमिनीतल्या अगदी जमिनीतली माती, जमिनीशी संबंधित असणारी वने किंवा त्यातल्या असणारं खाणी, हे सगळे रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत. त्याच्यात अगदी पेट्रोलियम, LPG, NPG सगळं टाकता येतील. श्रम हे पण रिसोर्स आहे आणि भांडवल हे सुद्धा रिसोर्स आहे. जमीन, श्रम, भांडवल या रिसोर्सेसच्या आधारे आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्याचं उत्खनन करतो, बाहेर काढतो. श्रम आणि भांडवलाचा वापर करून आपण त्याच्यापासून काहीतरी उत्पादनं मिळवतो. उदाहरणार्थ इथे दिसते टीव्ही, फ्रीज, फॅन वगैरे बनतात आणि त्याचं वितरण आपण लोकसंख्येला करत असतो. जर याच्यामध्ये कुठेतरी एक लॉ आणि ऑर्डर फॉलो झाली पाहिजे. कुठेतरी जसं मी आता सांगितलं पाण्याचं उदाहरण, तर तसं स्कार्सिटी होऊ नये किंवा गोंधळ माजू नये, अराजकता माजू नये म्हणून इथे कुठेतरी एक कॉन्स्टंट ऑर्डर असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला करायला लागतं प्लॅनिंग आणि ते प्लॅनिंग सरकारनं करणं अपेक्षित आहे. म्हणून आपण जनरली आपली अर्थव्यवस्था सरकार नियमित करत असतं, अर्थव्यवस्थेला नियमित करत असतं, प्लॅनिंग करत असतं अर्थव्यवस्थेचं. मग एक साधारण व्याख्या आपल्या भाषेत आपल्याला अशी सापडते की आर्थिक नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे अर्थव्यवस्थेतले महत्त्वाचे आर्थिक निर्णय केंद्र सरकारद्वारे घेतले जातात किंवा केंद्र सरकारद्वारा प्रभावित होतात. केंद्राला किंवा सरकारला निर्णय घ्यायला लागतात, आर्थिक नियोजन करायला लागतं. ते करणे म्हणजेच खरं तर आर्थिक नियोजन. इकॉनॉमिक प्लॅनिंग इज द प्रोसेस बाय विच की इकॉनॉमिक डिसिजन्स आर मेड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट्स. मग ही जर इकॉनॉमी असेल तर तिला धागेदोरे बांधून तिला नियमित करण्याचं काम सरकार करते. आता ती कितपत करते, ती पूर्णतः करते की थोडं सैल सोडते, याच्यावर मग पुढच्या अर्थव्यवस्थेचे आणि नियोजनाचे प्रकार पडतात, जो आपल्या सिलेबसमधला पुढचा मुद्दा आहे. आपण आता फक्त एक बेसिक प्लॅनिंग या शब्दाबद्दल चर्चा करतोय. जेव्हा आपल्याला थेरी पेपर लिहायचा आहे, आन्सर रायटिंग करायचं आहे, तेव्हा आपल्याला एक निवडक व्याख्या देखील पाठ करणं अपेक्षित आहे. अगदी कम्प्लिटली पाठ नाही, पण त्याची एक ब्लंट आयडिया तरी आपल्याला घेता येऊ शकते. 2 तज्ज्ञ मी सांगणार आहे, त्यातला एका तज्ज्ञाची व्याख्या आपल्याला थोडी एक स्टार्टअप कन्सेप्ट म्हणून पाठ करणं अपेक्षित आहे. कुठली तर याच्या नंतरची. पण तरी देखील जी क्रमिक पुस्तकं आहेत आपल्या स्टेट बोर्डाची आणि इव्हन केंद्रीय बोर्डाची पण, तर तिथे 2 तज्ज्ञांचं नाव पुन्हा पुन्हा आलेलं आपल्याला दिसतं. आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर आपण याच तज्ज्ञांचा वापर केला
तर चांगला प्रभाव पडण्याची शक्यता असू शकते. मग आपल्याला ते शोधणं अपेक्षित आहे, जे आपण याच्या आधी शोधत नव्हतं, आता आपल्याला ते शोधायला लागतील जर आपल्याला आन्सर रायटिंग करायचं आहे तर. बार्बरा वुटन नावाच्या एक तज्ज्ञ होऊन गेलेल्या इंग्लंडमध्ये, तर त्यांनी फ्रीडम अंडर प्लॅनिंग असं पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी आर्थिक नियोजनाची एक व्याख्या केलेली आहे. ती आहे, आर्थिक नियोजन ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये बाजार यंत्रणा जाणून बुजून आणि हेतुपुरस्सर हाताळली जाते. म्हणजे जर अर्थव्यवस्था आपण अशीच सोडून दिली तर मग आत्ता सांगितलं मी, ऑर्डर फॉलो होणार नाही. मग ती सरकारद्वारे जाणून बुजून आणि हेतुपुरस्सर हाताळली जाते. ती तशी हाताळणे याला आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग असं म्हटलं जातं. इकॉनॉमिक प्लॅनिंग इज सिस्टीम इन विच द मार्केट मेकॅनिझम इज डेलिबरेटली मॅनिप्युलेटेड विथ द ऑब्जेक्ट ऑफ प्रोड्युसिंग अ पॅटर्न, असा पॅटर्न जो अर्थव्यवस्थेतल्या केंद्र सरकारला अपेक्षित आहे, अदर दॅन विच वुड हॅव रिझल्टेड फ्रॉम इट्स ओन स्पॉन्टेनियस ॲक्टिव्हिटी. जर सरकारने हस्तक्षेप केला नसता तर ते भलत्याच मार्गाने गेलं असतं. तर ते भलत्याच मार्गाने जाण्यापेक्षा सरकारला अपेक्षित मार्गाने जाण्यासाठी सरकार तिथे हेतुपुरस्सर जाणून बुजून जी हाताळणी करते त्याला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. एक साधी व्याख्या आपल्याला सापडते. त्याच्यापेक्षा पण मला असं वाटतं की दुसरी जी व्याख्या आहे ती बऱ्यापैकी एक युनिव्हर्सल डेफिनेशन आहे, जी बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला सापडते, अगदी स्टेट बोर्डच्या पण पुस्तकामध्ये. तर ती व्याख्या आपण आज पाठ करण्याचा प्रयत्न करूया. H.D. डिकिन्सन यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी इकॉनॉमिक्स ऑफ सोशलिझम सारखी पुस्तकं लिहिलेली आहेत. तिथे लेनिन, स्टॅलिन वगैरे त्यांचे पुतळे आपल्याला दिसतात त्या फ्रंट कव्हरवर. H.D. डिकिन्सन यांनी लिहिलेली आहेत. डिकिन्सन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपण वाचूया. आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण आर्थिक व्यवस्थेच्या सर्वसमावेशक सर्वेक्षणाद्वारे काय आणि किती उत्पादन करायचे, ते कसे, केव्हा आणि कोठे उत्पादित करायचे आणि कोणाला वाटप करायचे याचे प्रमुख आर्थिक निर्णय घेणे होय. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे, मी पुढच्या स्लाइडमध्ये ते वाचणार आहे. हे वाचण्याच्या आधी याच्यात जे मुद्दे दिलेले आहेत ते मी एका चित्रात मांडण्याचा प्रयत्न करतो. डिकिन्सन काय सांगतात आपल्याला. आपण जी प्रोसेस बघितली होती की नैसर्गिक स्रोत शोधले जातात, जमिनीतल्या स्रोतांचं उत्खनन केलं जातं, श्रमाची जोड दिली जाते आणि मग त्याला पैसा लागेल, मग भांडवल ओतलं जातं. नैसर्गिक स्रोतांपासून प्रक्रिया केली जाते, त्याच्यापासून काही वस्तू उत्पादित केल्या जातात आणि त्या जनतेला त्याचा पुरवठा केला जातो. याच्यामध्ये एक प्रकारची ऑर्डर असते. तर या संपूर्ण यंत्रणेत म्हणजे उत्खनन करण्यापासून तर वितरण करण्यापर्यंत काय काय शब्द आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतात. तर ते शब्द आहेत की एखाद्या अर्थव्यवस्थेत कसे उत्पादन घ्यायचे, कोठे घ्यायचे, काय घ्यायचे, किती घ्यायचे. म्हणजे या लोकांना ही अगदी टीव्ही, फ्रीज, फॅनपासून ही वस्तू लागणार आहेत. या वस्तूंचं उत्पादन कसं करायचं, म्हणजे त्यासाठी कितपत स्रोत उत्खनन करायचे किंवा बाहेर काढायचे किंवा वापरायचे. आता त्याचे श्रम, भांडवल, जमीन अगदी टॅक्सेसपर्यंत हे जाऊन पोहोचतं. तर हे कसे काढायचे, म्हणजे उत्पादन कसे घ्यायचे, कोठे घ्यायचे, काय घ्यायचे, काय नेमकं काय उत्पादित करायचं, ग्राहक उपयोगी वस्तू उत्पादित करायच्या की नफा केंद्रित वस्तू उत्पादित करायच्या, हे नंतर ठरणार आहे. जर आपण भांडवलशाही घेतली तर समाजवादी घेतली तर, म्हणजे ते कंडिशन्स चेंज होणार आहेत, ते आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये घ्यायचं आहे. तर काय उत्पादित करायचं आणि किती उत्पादित करायचं, हे सगळे निर्णय जर तिथलं सरकार घेत असेल तर, आणि एकदा ते उत्पादित झालं की त्याचं वितरण नेमकं कोणाला करायचं, कोणाला वाटप करायचं त्याचं, हे पण जर सरकार निर्णय घेत असेल तर अशा अर्थव्यवस्थेला नियोजित अर्थव्यवस्था किंवा अशा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन होतंय असं सिद्ध होतं. ठीक आहे, मी रिपीट करतो. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कसे वस्तू कशा उत्पादित करायच्या, कोठे करायच्या, काय करायच्या, किती करायच्या आणि या वस्तूंचं वितरण कोणाला करायचं, याचं वाटप कोणाला करायचं, याचे निर्णय सरकार जेव्हा घेत असतं तेव्हा त्याला आर्थिक नियोजन असे म्हटले जाते, इकॉनॉमिक प्लॅनिंग. आपण डेफिनेशन परत वाचूया. H.D. डिकिन्सन काय व्याख्या करतात की आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण आर्थिक व्यवस्थेच्या सर्वेक्षणाद्वारे, म्हणजे एक सर्वेक्षण केलं जातं, शोधलं जातं किंवा एक प्लॅनिंग केलं जातं. त्या प्लॅनिंगनुसार काय आणि किती उत्पादन करायचे, कसे, केव्हा आणि कोठे करायचे आणि कोणाला वाटप करायचे याचे प्रमुख आर्थिक निर्णय जेव्हा केंद्र सरकार घेत असतं किंवा सरकार घेत असतं तर त्याला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. ही व्याख्या द स्टार्टअप या संपूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू करण्यातली
पहिली व्याख्या असं मी समजतो. तर डिकिन्सन यांची व्याख्या आपण जेव्हा नोट मेकिंग करणार आहे तेव्हा आपण त्यांची व्याख्या आपल्या भाषेत लिहून घेणार आहे. नॉट नेसेसरी त्यांनी जसे सांगितले तसेच लिहायला पाहिजे, आपण आपल्या भाषेत लिहू शकणार आहे. तर ही या व्याख्येपासून आपण आपलं नोट्स सुरू करणार आहेत आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंगसुद्धा सुरू करणार आहे. तर जो प्रश्न विचारला गेलेला आहे आज आपण जो पहिला घेतला की आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर त्या उत्तराची सुरुवात आपण या व्याख्येपासून करणार आहोत. तर मी नंतर सांगेल की ते कसं आपल्याला एक्झॅक्ट लिहायचं आहे. जेव्हा हे या या अर्थव्यवस्थेबाबत सर्व निर्णय जेव्हा सरकार घेतं तेव्हा सरकार एखाद्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मध्ये आणखी एक या अर्थव्यवस्था चालवण्यासाठी एक यंत्रणा उभारत असते. उदाहरणार्थ भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. त्याच पद्धतीच्या काही यंत्रणा जगभर आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ क्युबा देशामध्ये ज्यूस प्लॅन नावाचे एक सेंट्रल प्लॅनिंग बोर्ड स्थापन झालं होतं किंवा रशियामध्ये आपण गॉस प्लॅन ऐकतो. तर ते गॉस प्लॅन राबवण्यासाठी तिथे पण स्टेट प्लॅनिंग कमिटी स्थापन झाली होती. त्या कमिटीचं नावसुद्धा त्यांनी गॉस प्लॅन असं ठेवलं होतं. आणि भारतामध्ये नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन स्थापन झाला होता. तो सुद्धा ही अर्थव्यवस्था नियोजित करण्यासाठीचं एक साधन किंवा एक मध्यस्थ म्हणून सरकारने स्थापन केलेल्या या यंत्रणा आपल्याला प्रमुख मागच्या शतकाच्या उत्तरार्धात बघायला मिळतात. या नियोजन आयोगाची भारतातली नियोजनाची उद्दिष्टे काय राहिलेली आहेत असा प्रश्न आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये विचारलेला आहे, जो मी अर्थात डिझाईन केलेला आहे. त्यातला पहिल्या पार्टचं उत्तर आपल्याला थोडं मिळतंय की आर्थिक नियोजन म्हणजे काय. आपल्याला शोधायचं आता आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे. ही उद्दिष्टे याचे पॉईंट्स मी काही काढून ठेवलेले आहेत. ते पॉईंट्स आपण आधी चर्चा करूया आणि नंतर मी नोट मेकिंगमध्ये सांगणार आहे की त्याच्यातलं एक्झॅक्ट काय आपल्याला नोटमध्ये घ्यायचं आहे आणि एक्झॅक्ट उत्तरात त्याच्यातलं काय उतरवायचं आहे. तर आपण एक एक मुद्दे घेऊया. भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आपण जेव्हा लिहिणार आहोत तर ती 2 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे भारतातल्या या 12 पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट हे तीव्र आर्थिक वाढ राहिलेलं आहे. तुम्ही बघत असाल की आपण जेव्हा पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये प्रत्येक योजनेचा वृद्धिदर लक्षित आणि साध्य असे आपण लिहून ठेवलेले आहेत किंवा त्याच्या नोट्स काढून ठेवले आहेत, पुस्तकात दिलेले आहेत. तर ते म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नसून आपल्या नियोजनाचं ते उद्दिष्ट आहे तीव्र आर्थिक वाढ करणे. आणि नंतर एका नवीन उद्दिष्टाची याच्यामध्ये भर पडलेली आहे. ते आहे सामाजिक न्याय प्राप्त करणे, सोशल जस्टिस प्राप्त करणे. याच्यासाठी असणारे इंग्लिश वर्ड्स मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे. तर आपण जे मुद्दे मांडणार आहोत राईट हँड साईडला ते या 2 गटांमध्ये आपल्याला बसवता येतात. कारण जर आपण वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अभ्यास आपल्याला चांगला करता येतो. तीव्र आर्थिक वाढ आर्थिक नियोजनाचं पहिलं उद्दिष्ट आहे भारताचं उत्पन्न वाढवणं. आणि हे उत्पन्न आपल्याला GDPच्या स्वरूपात वाढवायचं होतं. ते कुठल्या पद्धतीने बदलत गेलं त्याचा अभ्यास आपण ऑलरेडी पंचवार्षिक योजनांमध्ये केलेला आहे. आपल्याला आता मुद्दे शोधायचे आहेत उत्तर लिहिण्यासाठी. ठीक आहे. तर उद्दिष्टे काय काय राहिलेली आहेत, उत्पन्न वाढवणं ही उद्दिष्ट राहिलेली आहे आणि त्याच्या जोडीला आणखी 2 उद्दिष्ट जी कुठल्याही उद्दिष्टामध्ये पॅरलल येतातच. ती आहेत एक तर दारिद्र्य दूर करणे आणि दुसरं रोजगार निर्मिती करणे. उत्पन्न वाढवणे, दारिद्र्य दूर करणे आणि रोजगार निर्मिती करणे ही कुठल्याही सरकारची, कुठल्याही नियोजन आयोगाची कुठेही ही उद्दिष्टे असणारच आहेत. म्हणजे त्यामुळे ते आपल्याला मुद्द्यामध्ये येणारच आहेत. फक्त मी ते थोडं ॲनालिसिस करून किंवा परफेक्ट काही पॉईंट्स शोधून त्याला लिंक करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याला ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. स्वयंपूर्णता आणि स्वावलंबन प्राप्त करणे, तीव्र आर्थिक वाढ करून आपण स्वावलंबी होणे हे आर्थिक नियोजनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे, जे आपण तीव्र आर्थिक वाढीमध्ये टाकतो. समावेशक विकास करणे आणि शाश्वत विकास करणे. जर आर्थिक वाढ केली आणि ती वाढ जर पाझरत गेली, ट्रिकल डाऊन होत गेली तर आपण अर्थव्यवस्थेचा विकास करू शकतो. विकास करताना तो समावेशक आणि शाश्वत झाला पाहिजे. या संकल्पना आपण ऑलरेडी जेव्हा आपण MCQ ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतो तेव्हा आपण ते समजून घेतलेले आहेत. आपल्याला इथे फक्त शोधायचे आहेत त्याचे लिहिण्यासाठीचे मुद्दे. सामाजिक न्याय प्राप्त करताना हा विकास, ही आर्थिक वाढ, हे नियोजन प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. घटकांमध्ये तफावत नाही राहायला पाहिजे. याच्यासाठी आपण उत्पन्न नसतं वाढून चालणार नाही, सगळ्यांचंच उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यामुळे उत्पन्न असमानता दूर करणं हे सुद्धा नियोजनाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. फक्त उत्पन्न वाढवण्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आणि उत्पन्न असमानता दूर करण्याला कमी महत्त्व देण्यात आलेलं होतं. हे एक MCQ पण विचारलं गेलं होतं आपल्याला. त्याच मुद्द्यांचा वापर करून, त्याच मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला थिअरी लिहायची इथे फक्त.
तर उत्पन्न असमानता जर आपण विविध घटकांमध्ये दूर केली तर सामाजिक न्याय दिल्यासारखं होईल. त्यामुळे त्या सदरात आपल्याला ते टाकता येतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकता येतं समाजवादी समाजाची निर्मिती करणे. कारण समाजवादी समाजात तसं होतच असतं की प्रत्येकाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न खुद्द सरकार करत असतं. समाजवादी समाजाची निर्मिती करणे हे 55 नंतरचं आपलं ध्येय अर्थातच राहिलेलं आहे. आणि सामाजिक न्यायामध्ये आणखी एक उद्दिष्टाची भर पडते, ते आहे प्रादेशिक असमतोल दूर करणे. आपण मुद्दे गोळा करताना याच आधारावर मुद्दे गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. जी काही संदर्भ ग्रंथ आहेत म्हणजे अगदी स्टेट बोर्डपासनं तर अगदी मोठ्या दत्त सुंदरम सारख्या पुस्तकांपर्यंत, तर हेच मुद्दे त्याच्यात दिलेले आहेत. आपण ते फक्त आपल्याला पूरक असणाऱ्याच्या पद्धतीने ते काढून ठेवायचे आहे. याच्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे उत्पन्न वाढवण्यापासनं तर प्रादेशिक असमतोल दूर करणे यासाठीचे सगळे मुद्दे तुम्ही जे पुस्तक माझं पुस्तक अभ्यासतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे मुद्दे सापडणार आहेत. उदाहरणार्थ उत्पन्न वाढवायचं असेल तर कुठले कुठले वृद्धी दर साध्य आणि लक्षित होते ते आपल्याला त्याच पुस्तकात सापडणार आहेत. आणि प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी आधी गाडगीळ सूत्र होतं, नंतर गाडगीळ मुखर्जी सूत्र वापरलं गेलं. हा पण मसाला आपल्याला आपल्याच पुस्तकात सापडणार आहे. फक्त आपण शिकतोय की ते अप्लाय कसं करायचं, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं. इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन प्लॅनिंग आपल्याला शोधायचे आहेत आणि ते आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते पाठ पण करून टाकायचे आहेत आणि खूप जास्त एफर्ट न घेता ते आपल्याला आपोआप पाठ पण होणार आहेत. रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ हे पहिलं उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि दुसरं सोशल जस्टिस राहिलेलं आहे. रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथमध्ये टू इन्क्रीज इन्कम भारतीयांचं उत्पन्न वाढवणं हे उत्पन्न राहिलेलं आहे. रिमूव्ह पॉवर्टी किंवा इरॅडिकेट पॉवर्टी दारिद्र्य दूर करणं, गरिबी हटाव हे आपलं उद्दिष्ट राहिलेलं आहे. टू इन्क्रीज एम्प्लॉयमेंट रोजगार वाढवणे किंवा बेरोजगारी दूर करणे. टू मेक सेल्फ सफिशियंट अँड सेल्फ रिलायंट आपल्याला स्वावलंबी व्हायचं आहे. स्वावलंबनाचे हे दोन जे आयाम आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत पुढच्या काही स्लाइड्समध्ये अर्थातच. आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे उद्दिष्ट आपलं 11व्या-12व्या योजनेकाळात राहिलेलं आहे. सोशल जस्टिसमध्ये एक आहे टू रिड्यूस इन्कम इन इक्वॅलिटी म्हणजे आपलं गिनी गुणांक सुधारायला पाहिजे. यासाठी हे सुद्धा आपलं उद्दिष्ट राहिलेलं आहे, फक्त त्याला कमी आपण गौण महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर टू एस्टॅब्लिश अ सोशलिस्टिक सोसायटी आणि टू रिड्यूस रिजनल इम्बॅलन्स. तर या प्रत्येक मुद्द्यांचं मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक हातावेगळे करू आपण आणि नंतर त्याचे नोट्स काढण्याचा प्रयत्न करूया. तीव्र आर्थिक वाढ रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ हा आपला पहिला मुद्दा. आता तो मुद्दा आपल्याला समजून पण घ्यायचा आहे आणि लेखी परीक्षेमध्ये लिहिताना आपल्याला त्या मुद्द्यामध्ये 1-2-3 लाईन जर लिहायच्या असतील तर ते नेमकं काय लिहिलं गेलं पाहिजे, तर तेच मुद्दे आपण शोधण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. तीव्र आर्थिक वाढ रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ हे सर्व 12 पंचवार्षिक योजनांचं ध्येय राहिलेलं होतं. पण त्याचं मूळ आपल्याला सापडतं पहिल्या पंचवार्षिक योजनेत निवडण्यात आलेल्या हेरॉड डोमर प्रतिमानामध्ये. काय होतं हे मी 12 पंचवार्षिक योजना शिकवताना एक तर बार्टीच्या व्हिडिओमध्ये किंवा पुस्तकाच्या माध्यमातून मी ऑलरेडी किंवा कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ते शिकवलेलंच आहे. आपण फक्त एक जस्ट इथे काय मुद्दे वापरता येऊ शकतात त्याची चर्चा थोडीशी करूया. हेरॉड डोमर प्रतिमान सांगतं आपल्याला की वस्तू उत्पादन वाढवलं पाहिजे, वस्तू उत्पादनात मोठी गुंतवणूक झाली पाहिजे, भौतिक भांडवलात गुंतवणूक झाली पाहिजे. गुंतवणूक देऊन या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बिग पुश दिला पाहिजे. यानं काय होईल, उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादनाचा हा जो काही ग्राफ आहे तो वर जाईल. जर उत्पादन वाढलं तर त्यातनं शेष राहणारं उत्पन्न म्हणजे उत्पन्न राहणार साहजिक. उत्पन्नातनं बचत होईल आणि बचतीतनं पैशातनं परत गुंतवणूक होऊ शकणार आणि गुंतवणूक होत होत हा हायलाईट होणारा जो ग्राफ आहे तो वरवर जात राहील. असं हेरॉड डोमर प्रतिमान होतं. पुढे अनेक प्रतिमानं जरी स्वीकारण्यात आलेली असली तरी हेरॉड डोमर प्रतिमानच हे कमी अधिक फरकाने पुढे पण चालू ठेवण्यात आलेलं होतं. फक्त गुंतवणूक कशी करायची, कुठलं उत्पादन घ्यायचं याचे निकष मात्र पुढे पुढे बदलत गेलेले आहेत. काही क्षेत्र आपण निवडलेली होती अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. आपण ठरवलं होतं की या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची. उदाहरणार्थ एक 4-5 रोज आपल्याला या 12 पंचवार्षिक योजनांच्या तक्त्यांमधून काढता येऊ शकतात. उदाहरणार्थ हेरॉड डोमर प्रतिमान हे पहिल्या योजनेत स्वीकारण्यात आलं. कमी अधिक फरकाने ते पुढे सुरू पण ठेवण्यात आलेलं. पण हे गुंतवणूक करताना आपण पहिल्या योजनेमध्ये कृषी क्षेत्र निवडलेलं होतं. याचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी सगळं केलेलाच आहे. आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. जड आणि मूलभूत उद्योग याच्यावर भर देण्यात आला दुसऱ्या योजनेमध्ये. तिसऱ्या योजनेत परत कृषीची आठवण आली आपल्याला, म्हणून कृषी आणि जड उद्योगांवर पुन्हा आपण गुंतवणूक करायला सुरुवात केलेली. पुढे गुंतवणुकीची प्रतिमानं बदलत गेलेली, पण या सर्वांचा उद्देश हा आर्थिक वृद्धी दर साध्य करणे होता. उदाहरणार्थ 2.1, 4.5, 5.6 वगैरे वगैरे. जेव्हा आपण 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेकडे येतो तेव्हा त्या योजनांच्या नावाची सुरुवात ही एक तर गतिशील फास्टर असे नावानं सुरुवात होते. त्याचा अर्थ होतो आर्थिक वृद्धी.
म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ करणे, GDP वाढवणे अर्थव्यवस्थेचा. उदाहरणार्थ 11व्या योजनेमध्ये आधीच्या तिच्या कच्च्या आराखड्यामध्ये 9% आणि त्याचा जो फायनल ड्राफ्ट होता त्याच्यामध्ये 8.1% हा तिचा नियोजित वृद्धी दर होता आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचा 8.2% एवढा नियोजित वृद्धी दर होता. एकूण काय या सगळ्याचा उद्देश हा अर्थव्यवस्थेला गतिशील करणे, रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ करणे असा होता. मग आपल्याला त्याच्यातल्या 2, 3, 4 लाईन्स ज्या लिहायच्या असतील तर या तक्त्यावरनं आपल्याला ते वाक्य डिराईव्ह करता येऊ शकतात. मग तीव्र आर्थिक वाढमध्ये मग पहिला मुद्दा आपल्याला लिहावा लागणार आहे उत्पन्न वाढवणं. उत्पन्न वाढवणं हे या सर्व पंचवार्षिक योजनांचं ध्येय राहिलेलं आहे. उदाहरणार्थ हा तक्ता जो तुम्ही अभ्यासतात पुस्तकांमधून, तर 1951-56 या कालावधीमध्ये पहिली पंचवार्षिक योजना आणि त्याच्यामध्ये 2.1 हा नियोजित वृद्धी दर ठरवण्यात आला होता, जो या सर्वांपेक्षा आपल्याला कमी सापडतो. आणि इथे शेवटी तो 9%, 8.1%, 8.2% राहिलेला होता. नियोजित वृद्धी दर याच्या आकड्यावरूनच आपल्याला कळतंय की उत्पन्न वाढवणं हे बेसिक तत्व, बेसिक उद्दिष्ट राहिलेलं आहे सर्व पंचवार्षिक योजना काळांचं, पंचवार्षिक योजनांचं किंवा या नियोजनाचं. उदाहरणार्थ काही आकडे परत हायलाईट करतो, जे तुम्ही एक ऑप्शनल एक्झाम देण्यासाठी पाठ ऑलरेडी केलेलेच आहेत. तेच आपल्याला पुन्हा थोडे पाठ करून ठेवायचे आहेत. त्यातले काही आकडे उचलून आपल्याला नोट डाऊन पण करून ठेवायचे. नंतर सांगेल की केव्हा नोट डाऊन करायचं आहे. उदाहरणार्थ पहिल्या योजनेत 2.1% होता आणि 12व्या योजनेत 8.2% होता. 7.9 10व्या योजनेत होता. 11व्यामध्ये कच्च्या आराखड्यात 9 आणि फायनल ड्राफ्टमध्ये 8.1% एवढा नियोजित वृद्धी दर होता. आर्थिक वृद्धी दराचे लक्ष्य ठेवण्यात आलेले होते. दारिद्र्य दूर करणं हे उद्दिष्ट राहिलेलं आहे जर तीव्र आर्थिक वाढ करायची असेल तर. उदाहरणार्थ मी आता सांगितलं की उत्पन्न वाढलं आणि ते ट्रिकल डाऊन करायचं आहे, दारिद्र्य दूर करायचं आहे. आपण काय करत होतो आतापर्यंत, उत्पन्न वाढवण्यावरच भर देत होतो. पण प्रमुख मुद्दा काय आहे की दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, बरोबर ना. दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. बरं, दरडोई उत्पन्नच वाढून चालणार नाहीये, त्याच्या पुढे पण मग थोडा विकास, समावेशक विकास, शाश्वत विकासाकडे वळावं लागतं. आणि आणखी एक शब्द वापरावा लागतो जो आपण आर्थिक आणि सामाजिक विकास या सदरामध्ये अभ्यासलेला आहे, तो आहे संरचनात्मक सुधारणा करणं. तर याला थोडंसं नंतर महत्त्व प्राप्त झालेलं. उत्पन्न वाढवणं, आता दरडोई उत्पन्न वाढवून दारिद्र्य दूर करणं हे ध्येय राहिलेलं होतं. तर त्याच्याबद्दल आपण 2-3 मुद्दे शोधण्याचा इथे प्रयत्न करूया. 5व्या आणि 6व्या योजनाच्या काळामध्ये मुख्य भर किंवा या योजनांची नावं ही दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन, किंवा 6व्या योजनेचं पण दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती अशी नावं आपल्याला सापडतात. याच्यावर गरिबी हटाव असा शब्द पण आपल्याला सापडतो आणि त्याच्यावर काही प्रश्न पण ऑप्शनलमध्ये ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. त्यांचाच वापर आपल्याला इथे करायचा. उदाहरणार्थ याच्या आधी जी 4थी योजना होती, त्या 4थ्या योजना काळामध्ये ज्या मला वाटतं 71-72 ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकांमध्ये गरिबी हटाव हे तत्व त्याची घोषणा झाली होती. 71च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा केलेली होती. हा शब्द आपल्याला, आपण जेव्हा आता नियोजन आयोगाची उद्दिष्ट लिहिणार आहेत, तर तिथे हा शब्द आपल्याला वापरता येऊ शकणार आहे. रादर तो वापरायचाच आहे. तर 71च्या निवडणुकीमध्ये गरिबी हटावची घोषणा करण्यात आली आणि मग त्यानंतर 74मध्ये जेव्हा 5वी पंचवार्षिक योजना सुरू होते, तर त्या योजनेमध्ये योजनेच्या नावातच की त्या तिच्या प्रस्तावनेतच गरिबी हटावची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी आणखी चांगले प्रयत्न करण्याची घोषणा 6व्या पंचवार्षिक योजनेत पण आपल्याला दिसते, किंवा 6व्या योजनेमध्ये अधिक भर देण्यासाठी लक्ष्य समूह, टार्गेट ग्रुप ही संकल्पना वापरण्यात आली. आणि 6व्या योजनेत ग्रामीण क्षेत्रासाठीच्या IRDP, NREP, RLEGP सारख्या दारिद्र्य निर्मूलनाच्या आणि रोजगार निर्मितीच्या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. तर 5वी आणि 6वी योजना आपल्याला महत्त्वाची ठरते. 11व्या आणि 12व्या योजनेत पण आपल्याला काही ध्येय सापडतात आणि ती आपल्याला पण परत पाठ करून घ्यायला लागणार आहेत. आणि ती पाठ ऑलरेडी तुम्ही मला वाटतं केली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. उदाहरणार्थ 10व्या योजनेमध्ये मी पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये असं दिलेलं आहे की दारिद्र्य 10व्या योजनेअखेर 6.5% कमी करणं हे 10व्या योजनेचं उद्दिष्ट होतं. त्याच्यावर प्रश्न पण आयोगाने एकदा विचारलेला आहे. 11व्या योजनेमध्ये दारिद्र्य 10% कमी करण्याचं ध्येय ठरवण्यात आलेलं होतं आणि 12व्या योजनेत पण 10% दारिद्र्य कमी करण्याचं ध्येय ठरवण्यात आलेलं होतं. तर त्या अँगलने आपल्याला काही मुद्दे थोडेसे काढता येतात की आपण जर भारतीय नियोजनाचं उद्दिष्ट हे दारिद्र्य दूर करणे होतं, तर मग यातले कोणते कोणते मुद्दे आपल्याला वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ 4थ्या योजनेच्या काळामध्ये, इलेक्शनच्या काळामध्ये गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली होती 1971मध्ये. 5व्या योजनेच्या ड्राफ्टमध्येच होतं की गरिबी हटाव, आणि 6व्या योजनेमध्ये गरिबी हटावसाठी टार्गेट ग्रुप शोधण्यात आला. NREP, RLEGP सारख्या योजना सुरू करण्यात आल्या. म्हणजे पहिल्या 4थ्या, 5व्या, 6व्या योजनेमध्ये गरिबी हटाव हा शब्द आपल्याला कॉन्स्टंटली वापरता येतो.
10व्या 11व्या आणि 12व्या योजनेची पण आपल्याला काही टार्गेट्स आहेत टिपिकल, यांचा जर उत्तरात आपण समावेश केला तर मला वाटतं खूप चांगलं आणि सुंदर उत्तर आपल्याला म्हणजे दिसेल, त्याचं कळेल की आपण काही मुद्दे हे लक्षात ठेवलेले आहेत. 6.5% 10व्या योजनेत, 10% 11व्या योजनेत आणि 10% 12व्या योजनेत दारिद्र्य दूर करण्याचं तत्व टार्गेट आपण ठेवलेलं होतं. रोजगार निर्मिती करणं हा तिसरा उद्देश. मी सांगितलं उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार हे कंटिन्यू वापरण्याचे मुद्दे आहेत. त्यातलं रोजगार निर्मिती करणे हे उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि रोजगार निर्मिती हे 6व्या योजनेत आणि 7व्या योजनेत आपल्याला शब्द सापडतात. हे ऑलरेडी आपण तिकडे केलेलं आहे. तेच आपल्याला अप्लाय करायचं आता. रोजगार निर्मिती करणं हे 6व्या योजनेचं ध्येय होतं आणि त्यातनं दारिद्र्य निर्मूलन करणं. त्यासाठी आपण आता बघितलं की IRDP, NREP 1980 मध्ये आणि RLEGP 1983 मध्ये या योजना सुरू झालेल्या आहेत 6व्या योजनेत. आणि 7व्या योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना या उत्पादक रोजगार निर्मितीच्या योजना सुरू झालेल्या आहेत या योजनांच्याच पुनर्रचनेतून. त्यामुळे रोजगार निर्मिती 6व्या योजनेचं आणि उत्पादक रोजगार निर्मिती हे 7व्या योजनेचं ध्येय राहिलेलं आहे. हे दोन शब्द जर आपल्या उत्तरात आले तर आपलं उत्तर हे चांगलं राहणार आहे. उदाहरणार्थ मी आता सांगितलं की 6व्या योजने काळामध्ये 2 ऑक्टोबर 1980ला IRDP योजना सुरू झाली, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. याचा अभ्यास आपण ऑलरेडी पंचवार्षिक योजना या सदरामध्ये केलेला आहे. याच दिवशी NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम हा अकुशल गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण सुरू केलेली होती. 1983 मध्ये आपण अशी योजना सुरू केलेली, पण तिचं पण नाव येईलच 7वी पंचवार्षिक योजना. 7व्या पंचवार्षिक योजनेचं नावच रोजगार निर्मिती जनक योजना होतं. त्यामुळे रोजगार म्हटलं आणि 7वी योजना म्हटलं आणि रोजगार निर्मिती जनक योजना म्हटलं की आपल्या उत्तरांना काहीतरी एक बेस मिळतं. 7वी पंचवार्षिक योजना तिचं नाव रोजगार निर्मिती जनक योजना, कारण त्या योजना काळामध्ये जवाहर रोजगार योजना, उदाहरणार्थ जवाहर रोजगार योजना ही 1989 मध्ये सुरू झालेली आणि नेहरू रोजगार योजना ही पण 1989 मध्ये, एक जवाहर जी ग्रामीण भागामध्ये आणि नेहरू जी शहरी भागामध्ये, अशा दोन योजना 7व्या योजनेत सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. या योजनांचा विकास होत आपल्याला आधुनिक ज्या काही आता NRLM, NULM किंवा नरेगा सारख्या ज्या योजना आपल्याला सापडतात त्यापर्यंत विकास होत गेलेला आहे. उदाहरणार्थ 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 फेब्रुवारी 2006ला नरेगा योजना सुरू झालेली, ज्याला नंतर महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलेलं. हे मुद्दे जे आपण फॅक्च्युअल केलेले आहेत तेच आपल्याला आता उपयोगात येणार आहेत. जर आपण असं काही मुद्दे काढून ठेवले की रोजगार निर्मिती आणि पंचवार्षिक योजना, तर परत आपल्याला काही समराईज करता येतं ज्यांचा उत्तरामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. तर 6व्या योजनेमध्ये NREP, IRDP, RLEGP योजना सुरू झाल्या. 7व्या योजनेमध्ये जवाहर रोजगार, नेहरू रोजगार. 10व्या योजनेमध्ये या योजनांचा विकास होत तिचं नाव नरेगामध्ये बनलेलं होतं जवाहर रोजगार योजनेचं. तर नरेगा योजना नंतर आपण 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या योजना काळामध्ये अनुक्रमे 53 दशलक्ष, 50 दशलक्ष, 58 दशलक्ष आणि 50.3 दशलक्ष एवढ्या रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलेलं होतं. तर हे म्हणजे हे नियोजनाचं उद्दिष्ट आहे, हे सरळ याच्यातनं आपल्याला सिद्ध करता येते. स्वयंपूर्णता आणि स्वावलंबन प्राप्त करणे हे या पंचवार्षिक योजना काळांचं नंतरचं ध्येय आणखी बनत गेलेलं होतं. कसं तर ते नावं पण आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ जेव्हा योजना सुट्टीचा काळ होता 1966 ते 1969, जेव्हा त्या 3 पंचवार्षिक योजनांचा जो काही रेग्युलर चाललेला होता त्याला खंड पडलेला, त्या काळातच आपण नेमकं हरित क्रांतीला सुरुवात केलेली होती. PL 480 खूप गहू आणि अन्नधान्य आयात करायला लागलं होतं. त्यामुळे आपल्याला आता स्वावलंबी होणं आवश्यक होतं. त्यामुळे स्वावलंबन हे या योजना सुट्टी काळामध्ये आपण ध्येय ठरवलेलं होतं. स्थैर्यासह वाढ हे 4थ्या योजनेचं आणि 5व्या योजनेमध्ये आपल्याला आणखी प्रॉमिनंटली शब्द सापडतो स्वावलंबन. त्यामुळे स्वावलंबन हा शब्द जर या योजना काळांमध्ये वापरला गेलेला आहे तर साहजिक नियोजनाचं ते उद्दिष्ट राहिलेलं आहे. जर आपल्याला रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ करायची आहे तर आपल्याला स्वावलंबी व्हायला लागेल. स्वावलंबन आणि 2 शब्द मला त्या अँगलने परत सांगायचे आहेत. एक आहे स्वयंपूर्णता आणि स्वावलंबन. आपण जो मुद्दा डिराईव्ह केलेला आहे त्याच्यामध्ये 2 शब्द आपण वापरलेत की अर्थव्यवस्थेला किंवा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण बनवणे आणि स्वावलंबी बनवणे. स्वयंपूर्णता याला इंग्लिशमध्ये म्हणायचं सेल्फ सफिशियन्सी. म्हणजे कुठेतरी आपण इनसफिशियंट आहोत, आपल्याला ते सफिशियंटली आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. द स्टेट ऑफ बिईंग एबल टू प्रोव्हाइड थिंग्स विदाउट द हेल्प ऑफ अदर्स. म्हणजे आपल्याला कृषी क्षेत्रातल्या अन्नधान्य आपल्याला आयात करायला लागत होतं. उद्योग क्षेत्रामध्ये अगदी ग्राहक उपयोगी वस्तूसुद्धा आपण तयार करू शकत नव्हतो, कारण आपल्याकडे पुरेशा भांडवली वस्तू नाहीत, आपल्याकडे उद्योगांचा विकास झालेला नाही. त्यामुळे आपण ग्राहक वस्तू आपण आयात करत होतो. तर त्या आपल्याकडेच बनवायला लागणे, आपण त्याच्यासाठी परिपूर्ण होणे, याला सेल्फ सफिशियन्सी म्हणायचं.
स्वयंपूर्ण म्हणायचं, द स्टेट ऑफ बिईंग एबल टू प्रोव्हाइड थिंग्स विदाउट द हेल्प ऑफ अदर्स. आणि हे करत 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 जेव्हा आपण स्वतःबद्दल कॉन्फिडंट होतो, कॉन्फिडंट इन सेल्फ सफिशियन्सी, तेव्हा त्याला आपण सेल्फ रिलायन्स असं म्हणतो, त्याला आपण स्वावलंबन असं म्हणतो. त्याला आपण आणखी एक नवीन शब्द अलीकडे वापरता येतो, आत्मनिर्भर. तर आत्मनिर्भर भारत या शब्दाचा अर्थच हा होतो की आपण आपण स्वतः स्वयंपूर्ण होणे आणि नंतर आपण स्वतःबद्दल कॉन्फिडंट होणे, मग त्याला आपण आत्मनिर्भर हा शब्द वापरतो. पण आपल्या उत्तरामध्ये आत्मनिर्भर भारत हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही, कारण 12व्या योजना संपून गेल्यानंतरचा हा शब्द आहे. त्यामुळे हा नियोजन संपलं आहे आपलं, त्यामुळे नियोजनानंतरचा हा शब्द आहे. पण याच्या आधीचा जो शब्द आहे स्वावलंबन, तर तो शब्द आपल्याला वापरता येऊ शकतो. तर सेल्फ सफिशियन्सी आणि सेल्फ रिलायन्स, स्वयंपूर्णता, स्वावलंबन ही नियोजनाची उद्दिष्ट राहिलेली आहेत. तर स्वयंपूर्णता प्राप्त करणे, स्वावलंबन प्राप्त करणे. तर या उत्तरामध्ये अगदी PL 480 असेल, ग्राहक उपयोगी वस्तू असतील, अगदी संरक्षणाच्या वस्तूंपर्यंत, तर त्यांचा समावेश आपण आपल्या उत्तरात करू शकतो. समावेशक आणि शाश्वत विकास करणे हे अगदी शेवटी 11व्या आणि 12व्या योजना काळामध्ये आपलं आर्थिक वाढीचं तत्व राहिलेलं आहे. जर ही आर्थिक वाढ ट्रिकल डाऊन करायची असेल, खालपर्यंत पाझरवायची असेल, तर आपल्याला हा विकास सर्व दूर सर्वांपर्यंत पोहोचवावा लागेल आणि तिथे पर्यावरणाचा पण विचार करायला लागेल. तर हे समावेशक विकास करणे, शाश्वत विकास करणे हे तीव्र आर्थिक वाढ या सदरामध्ये आपण बसवू शकतो. उदाहरणार्थ 11व्या आणि 12व्या योजनेचं नावच हे होतं, आर्थिक वृद्धी किंवा गतिशील समावेशक विकास आणि सामाजिक सेवांवर भर देण्यात आला होता. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह जो राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे, त्यानं समावेशक विकास करणे, ज्यांचं व्यावर्तन झालेलं आहे, ज्यांचं एक्सक्लुजन झालेलं आहे, त्यांचं इन्क्लुजन करायचं आहे. 12व्या योजनेमध्ये नवीन शब्द ॲड होतो, शाश्वत विकास. त्यामुळे ही नियोजनाची उद्दिष्ट, नियोजनाची ध्येय राहिलेली आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतो. उदाहरणार्थ समावेशन, जो आत्ता राज्यसेवा मुख्य नवीन सिलेबसमध्ये आपल्याला खूप प्रॉमिनंटली दिलेला शब्द आहे. तर त्याचे प्रकार आहेत, आर्थिक समावेशन करणे, वित्तीय समावेशन करणे, प्रादेशिक समावेशन करणे, सामाजिक समावेशन करणे. ही जी पहिले 4 समावेशनाचे प्रकार आहेत ते आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतात. त्यामुळे 11व्या योजनेचं नाव आहे गतिशील अधिक समावेशक विकास, टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. हे 11व्या योजनेचं ध्येय आपल्याला सापडतं. हे समावेशनाचे प्रकार पुढच्या मुद्द्यांमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. आत्ता तूर्त आपल्याला एक हायलाईट करायचे त्यातले मुद्दे जे आपलं उत्तर कंप्लीट करतात. तर हे 4 आणि या 4 मध्ये जर आपण 5वं पर्यावरणीय समावेशन, एन्व्हायरमेंटल इन्क्लुजन ॲड केलं, तर आपल्याला 12व्या योजनेचं नाव सापडतं. 12व्या योजनेचं नाव गतिशील अधिक समावेशक आणि शाश्वत विकास. आपण जर पर्यावरणाचा विचार केला तर हा विकास टिकून राहणार आहे, चिरंतन राहणार आहे. फास्टर, मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ हे किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे 12व्या योजनेचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते इथे कंप्लीट होतं. तीव्र आर्थिक वाढ, उत्पन्न वाढवणे, दारिद्र्य दूर करणे, रोजगार निर्मिती करणे, स्वयंपूर्णता, स्वावलंबन प्राप्त करणे, समावेशक व शाश्वत विकास करणे हे नियोजनाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस. आपण आता जे मुद्दे बघितले की ट्रिकल डाऊन होऊन जवळपास सर्वांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, रोजगाराच्या, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, मूलभूत सुविधांच्या संधी या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तेव्हा सामाजिक न्याय मिळतोय असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा याचे काही मुद्दे सापडतात. पण जेव्हा आपण नियोजनाच्या अँगलने असे काही मुद्दे लिहायला लागतो, तेव्हा आपल्याला पंचवार्षिक योजनांमध्ये पण काही मुद्दे सापडतात का, ते पण शोधून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. उदाहरणार्थ 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय या घटकांना आधार मानला गेलेला होता. आता सामाजिक न्याय, सोशल जस्टिस असा शब्द आपल्याला सर्वप्रथम 7व्या योजनेत सापडतो. आधी पण सापडत होता, पण प्रास्ताविकात सापडतोय 7व्या योजनेमध्ये. आपण आत्ता जे बघितलं सेल्फ रिलायन्स, तो पण शब्द 7व्या योजनेत आपल्याला सापडतो. तर सोशल जस्टिस हा 7व्या योजनेत शब्द आहेच, पण आणखी एक शब्द तो 9व्या योजनेत आपल्याला सापडतो, ज्याच्यावर आत्ता पण आयोगाने प्रश्न विचारला होता, याच्या आधी सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे आणि जे आपण ऑलरेडी पाठ करून घेतलेलं आहे. 9व्या योजनेचं नावच होतं सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ, ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वेलिटी. त्यामुळे 7व्या योजनेचं नाव आणि 9व्या योजनेचं नाव यांचा वापर आपण आपल्या उत्तरात करू शकतो, जर आपल्याला सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा मुद्दा मांडायचा असेल तर. तर 9वी योजना सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ असा शब्द आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. तर सोशल जस्टिस म्हणजे अगदी सर्वच पब्लिक सर्व्हिसेसपासनं तर हे सर्कल पूर्ण होत, म्हणजे अगदी लेबर लॉ, सोशल इन्शुरन्स, एज्युकेशन,
सर्व सोशल प्रिव्हिलेजेस आणि पब्लिक हेल्थपर्यंत हे सर्व सर्वांना मिळणं, याला आपण सोशल जस्टिस म्हणूया, नियोजनाच्या प्लॅनिंगच्या अँगलने. तर ते उद्दिष्ट राहिलेलं आहे नियोजन काळामध्ये, जरी ते उशिराने आपण स्वीकारलेलं असलं तरीसुद्धा. सामाजिक न्याय या सदरामध्ये मग बेसिक आपल्याला सापडतं ते उत्पन्न असमानता दूर करणे. नंतर आपण शिक्षणातली असमानता, आरोग्यातली असमानता, मूलभूत सुविधांमधील असमानता दूर करण्याचा प्रयत्न केलाच. पण आपण बेसिक जे तत्व सापडतं ते आहे उत्पन्नातील असमानता दूर करणे, ज्याला आपण इन्कम इनइक्वॅलिटी म्हणतो, जे आपण गिनी गुणांकाने मोजत असतो. तर काय काय करण्यात आलं या नियोजन काळामध्ये? तर आपण जर याच्यामध्ये मांडलं की इकडे रिच श्रीमंत आहे आणि इकडे पुअर गरीब आहेत, तर याच्यातली तफावत दूर करण्याचे पण आपण प्रयत्न केलेले आहेत. पण आपण त्याला कमी महत्त्व दिलेलं आहे. याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे, तर त्याचा उत्तरात सुद्धा आपण वापर करू शकतो की जेवढं आपण आधी हे शिकून घेऊया, नंतर मग मी माझं वाक्य पूर्ण करतो. श्रीमंतांकडनं म्हणजे एकतर गरिबांना अपलिफ्ट करणे हे पहिलं उद्दिष्ट राहिलेलं आहे. अपलिफ्ट करण्यासाठी आपण काय काय केलं गरिबांसाठी? तर फिस्कल मेजर्सचा वापर केला. उदाहरणार्थ टार्गेटेड एक्सपेंडिचर, की या विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित केलं, त्यांच्यावरच्या खर्चात वाढ केलेली आहे. नंतर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण राबवलेल्या आहेत. प्राइसिंग मेजर्स आहेत, की त्यांना जर अन्नधान्य आणि या बेसिक सर्व्हिसेस किंवा अगदी घर घेण्यापर्यंत जर त्यांना ते शक्य होत नाहीये, तर त्यांना आपण उदाहरणार्थ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS योजना आणि आत्ता आपण ₹3 ₹2 1 किलो प्रमाणे अनुक्रमे तांदूळ, गहू, भरड धान्य देत असतो, किंवा वेगवेगळ्या योजना देऊन आपण त्यांना शौचालयापासून घरापर्यंत विविध मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो. हे त्यांना अपलिफ्ट करण्याची ध्येय आहेत. आणि इतरही सुधारणा आहेत. उदाहरणार्थ जमीन सुधारणा आहेत, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे त्यांची शेती उत्पादकता वाढवण्यासाठीच्या योजना आहेत, ॲग्रो इंडस्ट्री आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, बँकिंग आहे. या सर्वांचा उद्देश हा त्यांना अपलिफ्ट करणे आहे आणि तिथे नियोजन आयोगाची आणि नियोजनाची मोठी भूमिका राहिलेली आहे. दुसरं उद्दिष्ट राहिलेलं आहे की श्रीमंतांकडनं गरिबांपर्यंत रिसोर्सेस कसे जातील. उदाहरणार्थ आपण फिस्कल मेजर वापरतो, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. जेवढं जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तसं तसं टॅक्सचे जे स्लॅब्स आहेत ते वाढत जातात. श्रीमंतांवर आपण अधिकाधिक कर आकारतो आणि त्यांचं वितरण आपण गरिबांपर्यंत करत असतो विविध योजनांच्या माध्यमातून. हे करतो आपण. हे करणं एका शब्दात सांगता येतं आपल्याला की उत्पन्न असमानता दूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. ते करतोय म्हणजेच आपण सामाजिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतो. हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपल्याला असे मुद्दे लिहिता येऊ शकतात, असे मुद्दे आपल्याला सापडतात. समाजवादी समाजाची निर्मिती करणं आणि समाजवाद आणि पुढचा साम्यवाद यांचा उद्देशच मुळी सामाजिक न्याय प्राप्त करून देणं आहे. समाजवादी समाजाची निर्मिती करणं हे आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनापासून स्वीकारलेलं होतं. आवडी अधिवेशन झालेलं होतं काँग्रेसचं 1955च्या आवडी अधिवेशनाचा फोटो आहे. या काळामध्ये आपण म्हणजे काँग्रेस सरकारने देशामध्ये समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलेलं, जे 1991 पर्यंत अव्याहतपणे चालू होतं. 1955 आणि मग 55-56 मध्ये सुरू होणारी जी योजना आहे, दुसरी पंचवार्षिक योजना, ज्याच्यामध्ये आपण महालनोबिस प्रतिमान स्वीकारलेलं, त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करणं आणि समाजवादी समाजाची रचना अवलंबणं हे तत्व आपण स्वीकारलेलं आहे. आणि त्या तत्वामागे सामाजिक न्याय प्राप्त करणं हेच ध्येय राहिलेलं आहे. हे प्रतिमान अर्थात भांडवली वस्तू प्रतिमान होतं. ते कोणतं प्रतिमान होतं, महालनोबिस प्रतिमान, हा विषय या प्रश्नातला नाही आहे, पण तरी आपल्याला ते मी रादर तुमच्याबरोबर ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळापासून आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली सरकारनं. समाजवादी समाजरचनेचं जेव्हा तत्व स्वीकारलं जातं तेव्हा दोन गोष्टी केल्या जातात. एक, सरकार स्वतः उत्पादनाचे स्रोत उभारत असतं, उत्पादन यंत्रणेत स्वतः सरकार उतरत असतं. आणि दोन, ज्या खाजगी यंत्रणा असतात त्यांचं राष्ट्रीयकरण करत असतं. 2-3 पुरावे मला या 12 पंचवार्षिक योजनांच्या मुद्द्यातून तुम्हाला सांगता येतील. उदाहरणार्थ, आपण खत कारखाने उभारले, आपण म्हणजे सरकारने स्वतः. उदाहरणार्थ, पहिल्या योजनेत सिंद्री, दुसऱ्या योजनेत नांगल रूरकेला, किंवा सरकत्या योजना काळामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या मोठ्या खत उद्योगांची उभारणी केलेली. दुसऱ्या योजनेमध्ये आपण भिलाई, दुर्गापूर, रूरकेला, चौथ्या योजनेमध्ये बोकारो आणि 6व्या योजनेमध्ये सलेम, विजाग स्टील, विशाखापट्टणम स्टील आपण स्थापन केलेले, स्वतः सरकारने स्थापन केलं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये स्वतः सरकार हे उभारत असतं. का? तर हेच सामाजिक न्याय प्राप्त करून द्यायचं. कारण हे उद्योग, या उद्योगातनं ज्या वस्तू बनणार आहेत त्या खर्चिक बनणार आहेत,
नफा त्याच्यामध्ये नसणार आहे, पण त्याच्यातनं ज्या पुढे वस्तू बनणार आहेत त्या ग्राहकांना, आपल्या अर्थव्यवस्थेतल्या लोकांना उपयोगी ठरणार आहेत. समाजवादी समाज रचनेमध्ये असे तत्व राबवतात. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीयकरण करण्यात येतं. या संबंध काळामध्ये आपल्याला विविध घटकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आढळतं. त्यातले काही प्रमुख मुद्दे मला इथे काढता येतात, डिराईव्ह करता येतात. आपल्या पुस्तकातल्या पंचवार्षिक योजना, बँकिंग, उद्योग या प्रकरणातनं आपण जर उचललं तर आपल्याला सिरीज असे सापडते बघा. 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता हा राष्ट्रीयकरणाचा फोटो आहे की प्रायव्हेट प्रॉफिट घेणारं प्रायव्हेट मॅनेजमेंट आपण दूर केलं आणि नवीन मॅनेजमेंट ठेवलं खुद्द सरकारचं. हे या काळामध्ये झालेलं आहे, या दोघांच्या काळामध्ये आणि मधल्या सुद्धा सरकारांच्या काळामध्ये 1991 पर्यंत. उदाहरणार्थ 1949 मध्ये आपण रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. 53 मध्ये आपण एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं. 55 मध्ये SBI फॉर्म झाली, जी इम्पिरियल बँकेचं रूपांतर केलं. 56 मध्ये आपण लाईफ इन्शुरन्स कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं आणि LICची स्थापना केली. 69 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं. 1972 मध्ये साधारण विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि GICची स्थापना केली. कोकिंग कोल आणि नॉन कोकिंग कोलचं अनुक्रमे आपण राष्ट्रीयकरण केलेलं आहे. इस्कोचं राष्ट्रीयकरण केलं आपण 1976 मध्ये. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं. हे राष्ट्रीयकरण करत जाणं याचा उद्देश तोच आहे की सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, त्याचं विकेंद्रीकरण व्हावं, आर्थिक विकेंद्रीकरण व्हावं आणि हा आर्थिक विकास हा सर्वांपर्यंत पाझरावा, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय प्राप्त व्हावा, हा उद्देश राहिलेला आहे. त्यामुळे आपण हा मुद्दा जर डिराईव्ह केला, समाजवादी समाजाची निर्मिती करणे, तर त्याच्यात सरळ आपल्याला यातले काही मुद्दे जे आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळी आठवतील ते आपल्याला लिहिता येतात. सामाजिक न्याय प्राप्त करण्याचं आणखी एक ध्येय राहिलेलं आहे, प्रादेशिक असमतोल दूर करणे. की विकासामध्ये विविध राज्ये जर मागे राहत आहेत तर मग त्यांना सामाजिक न्याय मिळत नाहीये, त्यांना घेऊन चालायला लागेल. प्रादेशिक समावेशन हा समावेशक विकासामधला एक मुद्दा आहेच, पण तो आपल्याला सामाजिक न्याय या सदरात पण बसवता येतो. उदाहरणार्थ आपण 4थ्या योजनेमध्ये गाडगीळ फॉर्म्युला नियोजन आयोगाने सुचवलेला होता. DR गाडगीळ यांनी तो फॉर्म्युला सांगितलेला होता. 1969 मध्ये आपण त्याचा वापर करायला सुरुवात केली. 6व्या योजनेमध्ये त्याला आपण मॉडिफाय केला होता. जे वार्षिक योजना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 1990 मध्ये आपण पुन्हा आणखी त्याला मॉडिफाय केलं आणि 8व्या योजनेमध्ये प्रणव मुखर्जी यांनी आणखी त्याला त्या फॉर्म्युलाला डेव्हलप केला आणि गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला जो 1991 मध्ये डेव्हलप झाला, जो आपण 8व्या पंचवार्षिक योजना काळापासून वापरायला सुरुवात केलेली. या फॉर्म्युलाचा उद्देश हा प्रादेशिक असमतोल दूर करणे होता की जे असिस्टन्स मिळत असतं केंद्राकडनं राज्यांना विविध योजनांसाठी, त्या असिस्टन्समध्ये आपण कॅटेगरी स्टेट्स आणि नॉन कॅटेगरी स्टेट्स किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आणि नॉन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स असं आपण वर्गीकरण करायला सुरुवात केली आणि तिथे पण स्रोतांचं वाटप करायचं असेल तर काही फॉर्म्युला आपण डेव्हलप केलेला आहे. या फॉर्म्युलांचा उद्देश एकच आहे, प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि सामाजिक न्याय प्राप्त करून देणे. त्यामुळे आपले उत्तरातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये आपल्याला त्यातले त्यात जे मुद्दे आपण आणखी हायलाईट करू शकतो त्यांची चर्चा मी तुम्हाला या स्लाइड्सच्या माध्यमातून किंवा आपण आपल्याकडे जो कच्चा माल होता त्याच्या आधारे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रश्नाकडे येऊ आपण. आपला प्रश्न होता, आर्थिक नियोजनाचा अर्थ सांगून भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे स्पष्ट करा, असा प्रश्न होता. 250 शब्दांचा, 15 गुणांचा. आता या प्रश्नासाठी लागणारं जे काही कंटेंट आहे ते आपण शिकून घेतलेलं आहे. याच्या पुढचा व्हिडिओ आहे कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग, याच्या मायक्रो नोट्स कशा काढायच्या. आपण जे शिकलो ते या प्रश्नाच्या अँगलने आपल्याला मायक्रो नोट्स कशा काढता येतील हा त्याचा पुढचा व्हिडिओ. आणि एकदा मायक्रो नोट्स आपण समजून घेतला की त्याच्यानंतर हा प्रश्न एक्झॅक्ट कसा लिहायचा तो त्याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे.